स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज बुक या यूट्यूब चॅनलवर. आपण सुरू केलेली अतिसंभाव्य प्रश्नसंच पोलीस भरती 2024 याच्यातील आज सराव प्रश्नपत्रिका भाग 5वा. ठीक आहे. आणि याच्यातील आजचा हा पहिला प्रश्न. महाराष्ट्रात हिमवृक्षालीचे उत्पादन कोणत्या शहरात होते? आणि ऑप्शन दिलेले आहेत बघा. नागपूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हिमवृक्षालीचे उत्पादन होते. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2. गडचिरोली जिल्ह्यात रिकामी जागा ठिकाणी पेपर मिल आहे आणि ऑप्शन दिलेले आहेत अहेरी, बल्लारशाह, आष्टी आणि मूल. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 बल्लारशाह या ठिकाणी पेपर मिल आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3. बघा खालीलपैकी कोणती जात चिकू या फळा झाडाची नाही? ठीक आहे. तर ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला प्रताप, क्रिकेट बॉल, कालीपत्ती, पिलीपत्ती. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हे आहे. प्रताप ही चिक्कू या झाडाची जात नाही आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4. आंब्याची प्रजाती खालीलपैकी कोणती नाही? आणि ऑप्शन दिलेले आहेत बघा. रायवळ, बंगनापल्ली, चौसा आणि रत्ना. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 ही आंब्याची जात नाही आहे. बाकी सर्व रायवळ, चौसा आणि रत्ना ह्या आंब्याच्या जाती आहेत. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. ठीक आहे. बघा ऑप्शन दिले जळगावची केळी, नाशिकची द्राक्ष आणि नागपूरची संत्री आणि कोल्हापूरचे डाळिंब. तर बघा यामध्ये चुकीची जोडी म्हणजे ही ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूरचे डाळिंब नसून कोल्हापूर या शहरामध्ये ऊस जास्त पिकतो म्हणून कोल्हापूर डाळिंब ही चुकीची जोडी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात संत्री उत्पादनासाठी आघाडीवर आहे? आणि ऑप्शन दिले सांगली, अहमदनगर, नागपूर आणि जळगाव. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की महाराष्ट्रामधील नागपूर हा जिल्हा संत्री उत्पादनासाठी आघाडीवर आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. ठीक आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात हिमवृक्षालीचे उत्पादन कोणत्या शहरात होते? आता झालेला प्रश्न आहे मित्रांनो. बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हिमवृक्षालीचे उत्पादन होते. ठीक आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8. आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणती आहे? आणि आपल्याला ऑप्शन दिले आहेत बुटिबोरी नागपूर, पनवेल नवी मुंबई, पिंपरी चिंचवड आणि सिन्नर नाशिक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बुटिबोरी नागपूर हे ठिकाणी आहे. ठीक आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? ठीक आहे. बघा आणि इथं ऑप्शन दिले आहेत बीड, परभणी, भंडारा आणि लातूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर भंडारा हे आहे. कारण भंडाराला तलावाचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि भंडारा जिल्ह्यामध्ये तलावाचा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यात मासेमारीचाही जास्त प्रमाणात केली जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 10. पालघर जिल्ह्यात रिकामी जागा ही मत्स्य व्यवसाय प्रमुख केंद्र आहे. ठीक आहे. आणि याच्यावर ऑप्शन दिलेले चिमणी, माहीम, सातपाटी आणि बोर्डी. ठीक आहे. या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 3 सातपाटी ही मत्स्य व्यवसायाचं प्रमुख केंद्र आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. बघा महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला? ठीक आहे. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले बघा कोपरगाव, श्रीरामपूर, अकलूज आणि प्रवरानगर. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे आहे प्रवरानगर. आणि प्रवरानगर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. गडचिरोली जिल्ह्यात भौरागड शिवलिंग मंदिर कोणत्या गावात आहे? आणि आपल्याला ऑप्शन दिलेत बघा सातगाव, कोबरमेंढा, हेमलकसा आणि सोळे. ठीक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आहे. ठीक आहे. म्हणजे या जे भौरागड शिवलिंग आहे ते सोळे या गावामध्ये आहे. ठीक आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13. यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? आणि आपल्याला ऑप्शन दिले आहेत रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि गुहागर. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी या जिल्ह्यात या तालुक्यात आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14. कसारा घाट म्हणजेच काय? ठीक आहे. आणि ऑप्शन दिले बोरघाट, तळघाट, फोंडाघाट आणि माळशेज घाट. ठीक आहे.
कसारा घाटाला स्थळघाट या नावाने ओळखतात. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15. ठीक आहे. बघा प्रश्न क्रमांक 15 बघा. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत सह्याद्री, सातपुडा, विंध्य आणि अरवली. ठीक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर सातपुडा हे पर्वत आहे. ठीक आहे. चिखलदरा थंड हवेचे ठिकाणी सातपुडा या पर्वतामध्ये आहे आणि चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यात आहे. ठीक आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16. लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय आहे? ऑप्शन दिले थंड, गोड, खारे आणि गरम. ठीक आहे. तर बघा लोणार या सरोवराचं पाणी जे आहे हे थंड नाही, गोड नाही, तर हे खारे या प्रकारचे आहे. ठीक आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17. नांदूर मधमेश्वर ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? आणि ऑप्शन दिले आपल्याला वाघ, सिंह, माळढोक आणि पक्षी निरीक्षण. ठीक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 पक्षी निरीक्षण यासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 18. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? ठीक आहे. आणि ऑप्शन दिलेले आहेत बघा बोरवली, पंचवटी, चिखलदरा आणि महाबळेश्वर. ठीक आहे. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बोरवली या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 19. पावन्नखिंड कोठे आहेत? सर्वांनाच माहीत आहे की पावन्नखिंड कोठे आहे. ठीक आहे. आणि आपल्याला ऑप्शन दिले आहेत बघा विशालगड, राजगड, सिंहगड आणि शिवनेरीगड. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 विशालगड या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20. गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू कुठे आहे? आणि ऑप्शन दिले दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. ठीक आहे. गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू मुंबई या ठिकाणी आहे. ठीक आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. शिखर शिंगणापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिक. ठीक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. शिखर शिंगणापूर सातारा या जिल्ह्यात आहे. ठीक आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि ऑप्शन दिले संभाजीनगर, रायगड, अमरावती आणि नंदुरबार. आत्ताच झालेला प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यात असून सातपुडा या पर्वतामध्ये आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 23. अजंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? रामायण, जातक कथा, उपनिषदे का महाभारत? ठीक आहे. तर बघा आपल्याला माहीत आहे की अजंठा येथे असलेल्या ज्या लेण्या आहेत, ठीक आहे, तर यामध्ये जातक कथा या प्रामुख्याने याचे चित्र आढळतात. ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24. भारतात 12 ज्योतिर्लिंगपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? 3, 4, 5 आणि 7 हे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. तर सर्वांनाच माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 या ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 25. नरनाळा किल्ला रिकामी जागा या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. आणि ऑप्शन दिले नाशिक, अहमदनगर, अकोला आणि बुलढाणा. ठीक आहे. तर नरनाळा हा किल्ला अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.